महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेचा स्तर खालावत चालला आहे. नमस्कार, मी अनिल उतळे. BBC लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज एक महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करतो. आजचा विषय आहे तो महाराष्ट्रातील राजकारण. महाराष्ट्र थोडक्यात असं म्हणूया आपण, आज महाराष्ट्र कुठे चालला. तर हे वाक्य वापरण्यामागचं कारण महाराष्ट्र देशातील राज्य आहे आणि महाराष्ट्रात जो सुसंस्कृतपणा आहे यावर महाराष्ट्राबाबत सातत्याने म्हणतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर अशा या विभूतींचा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राची या सर्वांचं योगदान अत्यंत अमूल्य आहे असं म्हणावं लागेल. कारण प्रत्येकाने या महाराष्ट्राची जडणघडण करत असताना त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्या कृतीचा आपल्याला वारसा दिला. हा वारसा आपण चालवत असताना महाराष्ट्राची संस्कृती आपण आताच्या काळामध्ये सुशिक्षित आणि हुशार सुसंस्कृत अशा विविध उपाध्या लावणारे लोक आहोत. आज महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे योगदान देशासाठी आहे त्यामुळे मात्र हाच महाराष्ट्र आता कुठे जात आहे त्याची कारणे पण आहेत. प्रामुख्यानं आपण शाळा, महाविद्यालय यांचा जर विचार केला तर या महाराष्ट्रानं देशाला अनेक नामवंत लोक दिलेले आहेत. ज्या नामवंतांनी आपले विचार, आपले आचार, आपल्या कृतीतून महाराष्ट्राच्या जडणघडणीला फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि असं होऊन देखील आज आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत थोडंसं विचार करणारं लावणारं वेगळ्या माध्यमातून आज आपण पाहत असताना दिसतं की आज महाराष्ट्र कुठे चाललेला आहे. आज महाराष्ट्रातील राजकारणाचं जर आपण विचार केला तर राजकारण किंवा राजकारणी लोक हे देखील समाज घडवत असतात. समाजात अनेक बदल होत असताना राजकारण्यांचं त्याचबरोबर शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदान असतं असं म्हणावं लागेल. मात्र शैक्षणिक स्तर नेहमी आपण म्हणतो आज शैक्षणिक स्तर खालवला जात आहे. शिक्षण अगदी आपल्या मुलांना चांगलं मिळावं म्हणून पालक वर्ग धडपडतो. अमाप पैसा खर्च करून तो नामवंत अशा शिक्षण संकुलनामध्ये किंवा संस्थेमध्ये मुलांना दाखल करतो. शिक्षक विद्यार्थी सुसंस्कृत घडावा म्हणून ते प्रयत्नशील असतात आणि उद्याच्या भावी नागरिक घडवण्याची ती जबाबदारी पार पाडत असतात. विद्यार्थी, आजचा विद्यार्थी तो भविष्यातील हा देशाचा आधारस्तंभ आहे. कारण का त्याचे योगदान त्या परिस्थितीनुसार देशाला मिळणार आहे. मात्र राजकारणाचं आणि शैक्षणिक बाबतीत जर आपण विचार केला तर एक घुसमट होत असल्याचं आपल्याला विचारवंतांना म्हणावं लागेल. आज महाराष्ट्रातील राजकारणातील जो स्तर आहे तो अत्यंत खालावला आहे, खालच्या दर्जाचा झालेला आहे हे निश्चित मानावं लागेल. राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत. आज आपण पाहतो की जे मोठमोठे पक्ष असो किंवा छोटे मोठे पक्ष असो त्या पक्षातील ज्या नामवंत व्यक्ती आहेत त्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहे. तर एखादा पक्ष सत्तेत असतो, उद्या तो सत्तेत नसतो, पण त्यांच्या काळामध्ये
ज्या लोकांच्या दृष्टीनं विधायक कामं जी केली जात असतात त्याच्याकडे आपण अपेक्षेने पाहत असतो. भविष्यातही त्या कामाबाबत आपण अपेक्षेने पाहत असतो. आणि असे होत असताना वेगवेगळे प्रसंग आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रसंगी राजकारणी लोकांची जी बोलीचाली आहे ती सध्याच्या बाबतीत जर पाहिलं तर अत्यंत खालावली आहे. महाराष्ट्रातील विचार जर आपण केला तर तो सुसंस्कृतपणा कुठं लयाला गेला आहे किंवा वायात चाललेला आहे आपल्याला असं नक्कीच म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील शिवसेना असो, BJP असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो आणि कोणकोणते असो, या पक्षातील जे लोक आहेत त्या लोकांच्या भाषाशैलीचा जर आपण विचार आज केला तर काही मोजकी लोक आज ज्यांची भाषा जी आहे, शब्दफेक जी आहे ते अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचले आहे. आणि या लोकांची कीव करावी काय, कीवसुद्धा येऊ नये असंच म्हणावं लागेल. तुम्ही भांडा, तुम्ही बोला, आरोप प्रत्यारोप करा, पण भाषाशैलीमुळं जे महाराष्ट्रातील सुसंस्कृत हा शब्द आम्ही वापरतो त्या सुसंस्कृतपणा कुठंतरी लोप पावत आहे काय असं वाटत आहे. मी कोणाचं कुठल्याही पक्षातील व्यक्तीचं नाव घेणार नाही, पण त्या पक्षात काम करणाऱ्या जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की मराठा आरक्षणासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावणारे जरांगे पाटील, ओबीसीमध्ये जे ओबीसींच्यासाठी आटापिटा करत आहेत ते छगन भुजबळ असून, आता यांच्यामध्ये जे शब्दफेक आहे त्याचाही देखील विचार करावा. जरांगे पाटील तळमळीने जे काम करत आहेत ती त्यांची भूमिका आहे. त्यांचं समाज सर्वतोपरी समर्थन करत आहे. दुसरीकडे ओबीसीची भूमिका मांडत असताना छगन भुजबळांचंही देखील समाज समर्थन करतो. पण तुमचे समर्थन करत असताना, समाज समर्थन करत असताना तुम्ही मात्र एकमेकावर चिखलफेक करू नये. अरेरावीची आणि दादागिरीची भाषा ही छगन भुजबळ यांच्याकडून बोलली जात असल्याचे आपण पाहतो. त्याला प्रत्युत्तर देत असताना नाईलाजास्तव जरांगे पाटील यांनाही काही शब्द बोलावे लागत असतील किंवा जरांगे पाटील जर बोलत असतील तर छगन भुजबळांनाही पण बोलावं लागेल. असे जे विरोध आपल्याला आपण पाहतो तो त्यातून शब्द फेक किंवा भाषाशैली जी आहे त्यातील दरी आपण निश्चितपणे पाहू शकतो. दुसरी बाजू आपण पाहतो की राजकारणी लोक जे आहेत त्या राजकारणातील काही मोजकी मंडळी जी आहेत ते आरोप प्रत्यारोपची भाषा करत असताना अगदी खालचा स्तर वापरतात. मग त्यामध्ये नारायण राणे यांची प्रामुख्याने मुलं असोत किंवा नारायण राणे असो किंवा इकडं संजय राऊत असो, ती लोक जे आहेत यांचे शब्द जे आहेत ते थोडेसे मनाला वेदनादायक वाटणार आहे. संजय राऊत यांचा बाणा त्यांच्या शब्दातून दिसून येतो आणि इकडे त्याला प्रत्युत्तर देत असताना राणे मंडळी अगदी खालच्या दराला गेलेली पाहायला मिळतं. आणि मग विरोध शब्द बोलताना त्याच पटीत संजय राणे बोलत असताना पाहायला मिळतं. काय चाललंय म्हणावं लागेल. कारण का तुम्ही राजकारते लोक जे आहेत तुमच्याकडचा सुसंस्कृतपणा कमी झालेला आहे का याचं तुम्ही आत्मपरीक्षण करावं असं वाटतं. भाषाशैली मर्यादित असावी, शब्दफेक जे आहेत ते मर्यादित असावेत. कोणीच कोणावर चिखलफेक करत असताना खालच्या थराची भाषा तुम्ही जर करत असाल तर राजकारण एक विद्यापीठ असं म्हटलं जातं समाज व्यवस्थेचं. आणि त्याच्यातून जर असे लोक तयार होऊ लागले, तुम्ही बोलताय, चालताय, वागताय त्याचीच जर कृती व्हायला लागली
तर समाजाने कुठल्या अपेक्षा करावी? जो महाराष्ट्रातील किंवा देशातील मतदार जो आहे तो तुम्हाला निवडून देतो एक प्रतिनिधी म्हणून. ज्या समाजाचे तुम्ही प्रतिनिधी, ज्या मतदारसंघातील तुम्ही प्रतिनिधी आहात, त्या मतदारसंघातील लोक तुमच्यासारखे नाहीत हे लक्षात घ्या. ते सुसंस्कृत चांगले असल्यामुळे तुम्हाला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही त्याच समाजाला त्या भाषाशैलीचा वापर करून किंवा त्या कृतीतून तुम्ही समाजाला तुमच्याकडून काय देत आहे याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आज राज्यातील एकंदरीत वातावरण पाहिलं तर नक्कीच वेदनादायक होतं. महाराष्ट्रामधील जे शैक्षणिक विद्यापीठ मानलं जातं त्या पुण्यामध्ये ड्रग्जचा प्रचंड मोठा साठा सापडला आणि त्या पोलिसांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. त्या पोलिसांना आता सरकारकडून काही बक्षीस वगैरे देण्याचा जो संकल्प आहे तो निश्चित स्तुत्य आहे. मात्र तरी देखील महाराष्ट्रात हे आलं कुठून, कसं येत आहे आणि कोण आणत आहे, काय येत आहे? एक तरुण पिढी या महाराष्ट्रातील पूर्णपणे बर्बाद करण्याचं एक षडयंत्र आहे का असं देखील म्हणावं लागेल. कारण का या नशेच्या पदार्थाचं सेवन करून भावी पिढीचं नुकसान व्हावं आणि पूर्ण महाराष्ट्रातील तरुण पिढी बर्बाद व्हावी हा उद्देश कोण असेल त्यांचा असेल का याची पाळंमुळं शोधणं अत्यंत गरजेचं आहे. किती घटना या महाराष्ट्रामध्ये आज वाईट घडत आहेत की ती शोकांतिक आहे महाराष्ट्राची. ड्रग्स असो किंवा गोळीबार असो किंवा भाषाशैली असो, हे सगळं जर आपण पाहिलं तर नक्कीच वाटणं साहजिक आहे की या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललं आहे. आणि यासाठी सरकारने अगदी सर्वच पक्षातील प्रमुखांनी आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या जे नेते मंडळी आहेत त्यांना थोडंसं समज देण्याची गरज आहे की तुम्ही समाजाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही विकास कामे करता, तुम्ही बाकी सगळं काही करता, ठीक आहे, हे तुमचं कामच आहे आणि त्यासाठीच तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि हे करत असताना कोणावर अन्याय होऊ नये आणि सर्वांना समान त्याची वागणूक मिळावी ही एक अपेक्षा असते. पक्ष कुठल्याही असो, आज या पक्षात किंवा त्या पक्षात त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. कारण का आज पक्षाचा विचार करण्याऐवजी व्यक्तीचा विचार करून समाज त्या व्यक्तींना समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून देत असतो आणि त्या व्यक्तींची अतुलनीय कामगिरी पाहूनच समाज त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व देऊन मोकळा झाला असतो. त्या समाजाला तुम्ही चांगलं काहीतरी द्या. केवळ विकास कामं करा, ते करत असताना तुम्ही प्रबोधन, सामाजिकही प्रबोधन करणं नाही काळाची गरज आहे. ती तुमची नैतिकता आहे. ते विकास कामे ही जनतेच्या टॅक्समधूनच होत आहे. म्हणजे तो पैसा जनतेचा आहे आणि तो जनतेच्या कामासाठी तुम्ही लावण्याची फक्त तुमच्याकडे एक ती जबाबदारी आहे. आणि ती पार पाडत असताना मग वेगवेगळे प्रकार आपण पाहतो की समारंभ होतात, कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी भाषण वगैरे होतात आणि त्याची एकमेकाची उणीधुणी काढत असताना भाषेचा स्तर खालला असतो. आणि हे भाषेचा स्तर आत्ताच्या या 4-6 महिन्यामध्ये इतका खालावलेला आहे की थोडीशी मनाला खंत आणि लाज वाटते. त्यामुळं आपण या जे महात्मे आपल्या या महाराष्ट्राला लाभले, छत्रपती शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज, राजे शाहू महाराज, फुले, शाहू, आंबेडकर अशी जी आपण नावं जी गौरवास्पद घेतो त्यांच्या आत्म्याला आज काय वाटत असेल याचा देखील विचार काळाची गरज आहे. आज इथेच थांबू. धन्यवाद.